श्री स्वामी समर्थ. कशा आहेत सर्वजणी? आशा करते की स्वामींच्या कृपेने सर्व मस्त आणि मजेतच असताल. तर खूप दिवसापासून झाले आपले लाँग व्हिडिओ काही आपल्या चॅनलवरती आले नव्हते. त्याचं कारण की शौर्याची ट्रीटमेंट चालू होती आणि त्याची एक्सरसाइज वगैरे सर्व घरी करून घ्यावं लागतं. त्यामुळे थोडासा वेळ कमी भेटतो आणि व्हिडिओ अपलोड करायला, एडिट करायला खूप सारा वेळ हवा असतो. त्यामुळे थोडंसं माझी धावपळ होत राहते आणि व्हिडिओ टाकण्याला म्हणजे उशीर होत राहतो. तर आशा करते की तुम्ही सर्व मला समजून घेताल. आज आपल्याला जायचं होतं खाटू श्यामला. म्हणजे ॲक्च्युली यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून आम्ही शौर्यला तिकडे दाखवण्यासाठी ठरवलेलं होतं. भरपूर दिवसापासून ठरवत होतो की आज घेऊन जाऊया, उद्या घेऊन जाऊया. पण ड्युटीवरून ॲडजस्ट करूनच सुट्टी भेटेल तेव्हाच आम्हाला जावं लागतं आणि मिस्टरांना काही सुट्टी नव्हती. पण अचानक एक दिवस ठरवला, म्हटलं चला कधी ना कधी आपण याला घेऊन जाऊया आणि जर उशिरा जाण्यापेक्षा जर लवकरात गेलं तर त्याला म्हणजे लवकरही फरक पडू शकतो. असं ठरवून आम्ही एक दिवस म्हणजे 25 तारीख फिक्स केलेली होती आणि गावावरून आम्ही सर्व जाणार होतो. त्यामुळे लवकर पहाटे उठून आम्ही निघालेलो होतो. कारण घरी पोहोचून परत घरून लगेच आम्ही निघणार होतो पुढे जायला. त्यामुळे आणि सकाळी लवकर जर निघालं तर ट्रॅफिकसुद्धा कमी लागतं. त्यामुळे शक्यतो सकाळीच जातो. दोन वडापाव द्या ना. तर साईला आणि शौर्यला भूक लागलेली होती. कारण मुलं काही जास्त वेळ दम काढत नाहीत. म्हणजे मोठे माणसं जेवढ्या वेळ थांबू शकतात तेवढे लहान मुलं काही जास्त वेळ थांबत नाहीत. तर त्यांच्यासाठी मी वडापाव घेतलेला होता आणि बाहेर भरपूर सारं ट्रॅफिक होतं. कारण घाटामध्ये खूप सारं ट्रॅफिक लागतं आपल्याला. त्यामुळे कधीही लवकर निघालं तरीही ट्रॅफिक इथे आपल्याला लागतेच. त्यामुळे आम्ही वेळ न घालवता गाडीमध्येच मुलांना नाश्ता दिलेला होता. म्हणजे वडापाव वगैरे खायला दिलेला होता. तर पुढे जाऊन आम्ही नाश्त्यासाठी थांबणारच होतो. पण आधी मुलांना भूक लागल्यामुळे इथेच नाश्ता घेतला आणि त्या दोघांना खायला दिला. कारण ट्रॅफिकच्या बाहेर पडल्यानंतरच आम्ही कधीही थांबत राहतो. कारण ट्रॅफिकमध्ये भरपूर वेळ जातो. त्यामुळे शक्यतो गर्दीच्या ठिकाणी आम्ही कधीच काही खाण्यासाठी थांबत नाही. पुढे आल्यानंतर आम्ही हे आहे यवतमधील खूप छान असं साई कृपा हॉटेल, जे या ठिकाणी आम्ही दरवेळेसच नाश्ता करण्यासाठी येत असतो. याची क्वालिटी खूप छान असते. त्यामुळे शक्यतो या हॉटेलला गर्दीही भरपूर असते. गावावरून येताना किंवा मुंबईवरून जाताना कोणत्याही टायमेला जर काही खायचं असेल म्हणजे नाश्ता वगैरे करायचा असेल तर या ठिकाणीच आम्ही नाश्ता करत असतो. इथली मिसळ खूप छान आणि फेमस आहे. त्यामुळे शक्यतो या ठिकाणी येऊनच आम्ही नाश्ता करत असतो. तर खाटू श्यामला जाण्याचा हा व्हिडिओ आम्ही यूट्यूबवरूनच पाहिलेला होता. भरपूर सारे रिझल्ट त्यामध्ये दिसत होते. त्यामुळे शौर्यला तिकडं नेऊन दाखवूया असं आम्ही ठरवलेलं होतं. पण सुट्ट्यांचं ॲडजस्ट होत नसल्यामुळे थोडंसं जाण्यात आम्हाला पुढं मागं झालं होतं. ॲक्च्युली आम्ही नाताळामध्ये जाणार होतो. पण त्यावेळेस पण या लोकांना ड्युट्या म्हणजे भरपूर असतात, बंदोबस्त वगैरे असतात. त्यामुळे त्यावेळेस जाणं काही शक्य झालं नसतं आणि गर्दी पण भरपूर राहिलेली असती. त्यामुळे आम्ही असं अचानकच जायचं ठरवलं होतं. कारण नंतर 31st पण त्यांना ड्युट्या लागलेल्या असतात. त्यामुळे शक्यतो सुट्ट्याही भेटत नाही आहेत. त्यामुळे अचानक आम्ही ठरवलं, म्हटलं चला आज आता वेळ भेटतोय तर जाऊन येऊ. कारण वर्षाच्या एंडिंगमध्ये ह्यांच्या सुट्ट्या ज्या शिल्लक असतात त्या वापरण्यात येतात. नंतर एकदा वर्ष संपलं की राहिलेल्या सुट्ट्या त्यांना परत डबल देत नाहीत. त्यामुळे सुट्ट्या पण शिल्लक होत्या आणि शेवटला भेटत नाहीत. त्यामुळे असं मध्येच आम्ही निघालेलो होतो. मुलांसाठी इथं डोसा वगैरे घेतलेलं होतं. कारण दोघांनाही मिसळ, डोसा वगैरे सर्व आवडीने खात राहतात. भरपूर पोटभर नाश्ता करून आम्ही लगेच पुढे निघालो होतो. तर पुढे जाताना तुम्ही पाहू शकतात भरपूर असं ट्रॅफिक होतं. CNG भरण्यासाठी आम्ही पंपावर थांबलेलो होतो. तिथेही नंबरला म्हणजे गाड्या लागलेल्या होत्या. गर्दी भरपूर असते रस्त्यांनी. त्यामुळे शक्यतो तुम्ही लवकर निघून जर थोडी गडबड न करता आपण घरामध्येच लवकर निघालो तर रस्त्याने आपली धावपळ होत नाही किंवा जास्त गडबडीत आपण गाडी ड्रायव्हिंग वगैरे करत नाहीत. तर शक्यतो घरामधून निघताना आपण लवकरच निघायला हवं. म्हणजे आपली जास्त धावपळ होत नाही. तर तुम्ही पाहू शकतात इथे CNG आम्ही भरून लगेच निघालेलो होतो. कारण घरी थोडा वेळ थांबून आम्हाला परत पुढे जाण्यासाठी निघायचं होतं आणि घरी थोडा वेळ थांबून लगेच चक्कर मारूनसाठी मी शेतात आलेले होते. तर 10-5 मिनटं थांबून आम्ही लगेच पुढे जाणार होतो. तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मी थोडेसे शेतामध्ये एक राऊंड मारून आले आणि आम्हाला जायचं होतं त्याला पुढे खाटू श्यामसाठी. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.